पण मग एकनाथ शिंदे या सगळ्या परिस्थिती, हा सगळा घटनाक्रम घडत असताना म्हणजे बघा आता जसं म्हणजे अमित शहाच्याच भाषेत सांगतो, क्रॉनॉलॉजी आपण समजूया, की भाजपमध्ये काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होतो. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं ना तो बहिष्कार नव्हता, पण अनेक जण शिवसेनेच्या त्या कॅबिनेटला अनुपस्थित असतात. मुख्यमंत्र्यांची भेट होते. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट व्हायला सुरुवात होते, तुम्ही म्हटलात तसं. आणि मग थेट एकनाथ शिंदे विमान पकडतात, दिल्लीला जातात, अमित शहांना भेटतात. ही सगळा घटनाक्रम बघता एकनाथ शिंदे अमित शहाना जाऊन का भेटले असावेत? नाही, घटनाक्रमामध्ये हे कधीच येत नाही की बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचं शपथविधी होता आणि त्याच्यासाठी ते दिल्लीमध्ये गेले होते. आणि दुसरी एक महत्त्वाची भूमिका आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब फक्त शिवसेनेचे मुख्य नेते किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री नाही आहेत. ते एन डी एतले तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं नितीश कुमार आहेत, ज्या पद्धतीनं चंद्राबाबू आहेत, त्याच पद्धतीनं सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत. त्याच्यामुळे देशाचे नेते म्हणून ते अमित शहा साहेबांना भेटू शकतात.